नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आता व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्यातरी फळाची रेसिपी दाखवणार आहे। तर काही जणांना या फळाचं नाव माहिती असेल, काही जणांना माहितीही नसेल। तर सगळ्यात अगोदर मी नाव सांगते या फळाचं। या फळाला बिमला असं म्हणतात आणि हे जे फळ आहे ते गोव्यामध्ये मिळतं, म्हणजे मी तर हे गोव्यामध्येच बघितलं। तर या फळाचं लोणचं किंवा कढी बनवली जाते। तर आज मी तुम्हाला या फळाचं लोणचं बनवून दाखवणार आहे आणि नेक्स्ट टाइम मी कधीतरी तुम्हाला कढी बनवून दाखवेन। तर 2 दिवसांपूर्वी मी ही फळं झाडावरून काढली होती आणि लोणचं बनवायचा काही योगच येत नव्हता। आज म्हटलं बनवूयाच, म्हणून ही फळं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर याच्यातली जी नरम अशी बिमला आहे ती साईडला काढली आणि ज्यांना डाग लागलेत म्हणजे जी अशी खराब झालेली आहेत ती साईडला काढून घेतली। जर कढी वगैरे बनवायची असेल तर थोडीशी नरम बिमलाही चालू शकतील, पण लोणचं बनवायचं असेल तर थोडीशी अशी कडकच बिमला घ्यायची। आता मी जे हाताने आवळते ती नरम आहे, तर अशा पद्धतीची आपण घ्यायचीच नाही। त्याच्यामुळे काय होतं की लोणचं हे लवकर खराब होतं। आता बिमलाचं जे लोणचं आहे ते जास्त दिवस तसं टिकतही नाही म्हणा, 8 ते 10 दिवस बाहेर टिकतं आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो। तर आता या बिमलांना कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी याला बारीक कट करते। तर जो देठाकडचा भाग आहे ना तो आपल्याला कट करून टाकायचा आहे, कारण तो काळा असतो, म्हणजे त्याला डेट असा लागलेला असतो, तो सगळा निघून येत नाही। हे बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यामुळे तो भाग आपण कट करून टाकायचा आणि त्याच्या मागचा जो भाग आहे तो थोडासा कट करायचा। जरी मागचा भाग आपण कट करायला विसरलो तरी चालू शकतं, पण जो देठाकडचा भाग आहे तो मात्र आपण काढून टाकायचा। तर अशा पद्धतीने काढून टाकलं, त्यानंतर मधून याला उभं कट केलं आणि मग याला असं बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलं। तर तुम्ही अगदी राऊंड शेपमध्ये बारीक याला कट करू शकता। तर 2 दिवस मी लोणचं बनवलं नव्हतं ते या कारणासाठी मला लोणचं बनवायचा योगच येत नव्हता। 2 दिवस म्हटलं की हा बुबू दुपारचा झोपेल त्यानंतर लोणचं बनवायला येईल, पण हा काही झोपेना। शेवटी आज मी करायलाच घेतलं। तर त्यानंतर इथे बघू शकता मी हे बारीक असे पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे बिमला। तर हे सगळे बिमला मी एका भांड्यामध्ये काढून घेते। तर थोडंसं मोठं असं भांडं वापरते जेणेकरून मला मिक्स करायला सोपं जाईल। तर हे बघू शकता ही एवढी बिमला मी साईडला काढून ठेवलेली आहे, जी नरम होती आणि काही खराब झालेली होती तेवढीच। त्यानंतर गॅसवरती पॅन किंवा कढई गरम करण्यासाठी ठेवायचा आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे एवढी मोहरी टाकते। तेलाचा वगैरे वापर केलेला नाही। तर ही मोहरी आहे ना ती आपल्याला जास्त भाजून घ्यायची नाही, थोडीशीच आपल्याला हिला भाजायची आहे। तर मोहरी आपल्याला भाजायची का आहे, तर खलबत्त्यामध्ये ही लवकर वाटली जाईल आणि व्यवस्थित वाटली जाईल यासाठी। तर इथे अगदी 1 ते 1.5 मिनटं मोहरीला भाजून घेतले। त्यानंतर मोहरी एका भांड्यामध्ये काढली। आता येथे मी अर्धा चमचा एवढी मेथी वापरलेली आहे। मेथीचं प्रमाण थोडं जास्तही करू शकता, पण मी थोडंच वापरलेलं आहे। जास्त प्रमाणात मेथी लोणच्यामध्ये बरी लागत नाही त्यासाठी। तर मेथीही एका भांड्यामध्ये काढून ठेवली। तोपर्यंत मी इथे काय करते, तेल गरम करण्यासाठी ठेवते, जेणेकरून तडका आहे तो मस्त व्यवस्थित बसेल। तर इथे 4 ते 5 पळी एवढं मी तेल घेतले। तर गॅसची फ्लेम मी बारीक ठेवते। आता हे एवढंसंच तेल आहे, त्याच्यामुळे तापायला वेळ लागणार नाही। तर हे तेल गरम होते तोपर्यंत मी मोहरी आणि मेथी खलबत्त्यामध्ये कुटून घेते। मिक्सरमध्ये वाटलं असतं, पण एकदा फिरवलं असतं तरी जास्त याची पावडर झालेली असती आणि हे कमी क्वांटिटीमध्ये होतं, त्याच्यामुळे खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसरच असं कुटून घ्यायचं। तर बघू शकता मोहरी मी या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे। मध्ये मध्ये मोहरीचे अख्खे दाणे आहेत, पण चालून जातं। त्यानंतर ज्यामध्ये आपण बिमला कापून ठेवली होती त्याच्यामध्ये ही मोहरी घातली। मोहरी घातल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला मेथी देखील बारीक करून घ्यायची आहे। मेथी घालून तीही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती देखील आपल्याला याच बिमलांमध्ये घालायची आहे। त्यानंतर चवीसाठी याच्यामध्ये मीठ घालूया। तर अंदाज घेऊन आपण मीठ घालायचं, मिठाचं काय मी परफेक्ट प्रमाण असं तुम्हाला सांगत नाही। त्यानंतर अगदी पाव चमचा एवढं हिंग घातलं आहे, पाव चमचा एवढी हळद घातली। लाल तिखट घालायचं, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। मी पहिल्यांदा इथे थोडं वापरलं आहे आणि त्यानंतर मग मी थोडंसं याच्यामध्ये एक्स्ट्रा घातलं होतं। तर अर्धा चमचा एवढ्या याच्यामध्ये साखर घातली आणि त्यानंतर 4 ते 5 एवढ्या लसणीच्या पाकळ्या घेतल्यात। आता माझ्या पाकळ्या मोठ्या आहेत, त्यांना असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे। मस्तपैकी त्यांना ठेचून घ्यायचं। त्यानंतर ही जी लसूण आहे ती आपल्याला त्या बिमलांमध्ये घालायची नाही, तर आपण जे तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही लसूण घालायची आहे आणि तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर लसूण घातल्यावरती बघू शकता लसणीचा कलर इथे चेंज झालेला आहे, कारण तेल चांगलं गरम झालेलं होतं। तर लसणीला जास्त आपल्याला करपवायचं नाही, तर एवढी ब्राऊन कलरची झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ते तेल गरम गरम आपल्याला या बिमलावरती ओतायचं आहे।
आता ते तेल याच्यामध्ये घातलं की मग आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचं 2 ते 3 मिनटं तरी। तर इकडे बघू शकता मी जे काम करते ते काम या महाशयांना करायचं असतं। आता खलबत्त्यामध्ये मला मोहरी कुटताना बघितलं होतं, म्हणून त्यांनाही आता कामं करायची हौस आलेली आहे, म्हणून तेही मला मदत करतायत। पण असू दे, असं काहीतरी तो करत राहिला की मलाही काम करायला थोडासा वेळ मिळतो। त्याच्यामुळे मीही त्याला जर असं खेळत असेल शांतपणे बसून तर खेळायला देते। त्यानंतर बघू शकता हे लोणचं मी असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर लगेचच तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा असंच याला 1 तास ठेवायचं आणि त्यानंतर मग डब्यामध्ये भरायचं। आता इथे मला थोडासा मसाला म्हणजे लाल तिखट जे आहे ते कमी वाटलं, त्याच्यामुळे मी अजून याच्यामध्ये ॲड केले। बघू शकता आता थोडंसं याच्यामध्ये फरक जाणवतोय। तर हे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकत नाही। जर याच्यामध्ये जास्त तेल असेल तर जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस ते बाहेर राहतं आणि नंतर ते नरम पडतं। त्यामुळे लोणचं मुरेपर्यंत आपण ते बाहेर ठेवायचं आणि त्यानंतर मग फ्रीजमध्येच ठेवायचं। तर हे लोणचं चवीला खूपच अप्रतिम लागतं। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करून जा। पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपी।